आज आपण ब्राह्मणी पद्धतीची चमचमीत अशी भरली वांगी बनवणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी अंतरा। स्वाद अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सगळ्यांच्या आवडीची अशी भरली वांगी बनवणार आहोत। बरेच जण भरली वांगी ही करतही असतील, प्रत्येकाची पद्धत सुद्धा वेगळी आहे। तुम्ही कशा प्रकारची भरली वांगी करता हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर आज आपण चमचमीत अशी ब्राह्मणी पद्धतीची भरली वांगी बनवणार आहोत। खूपच सोपी आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। थंबनेल बघून तर समजलंच असेल आपण काय बनवतोय। तर आज आपण मस्त अशी भरली वांगी बनवतोय, ती सुद्धा अगदी ब्राह्मणी पद्धतीने बनवतोय। तर त्यासाठी इथे मी पाव किलो अशी काळी वांगी घेतले, छोट्या आकाराची। तुम्ही गावठी वांगी सुद्धा, काटेरी वांगी सुद्धा घेऊ शकता, पण मी शक्यतो ही वापरते कारण ह्या वांग्यांमध्ये भरली वांगी खूप छान लागतात, पण आपल्या आवडीनुसार आहे। इथे मी याची देठ काढलेली नाहीये, ती मी देठ तशीच ठेवणार आहे कारण त्याची एक जी टेस्ट असते ती अजून छान येते। तिथे स्वच्छ वांगी मी इथे धुवून घेतलेली आहेत। तर यासाठी आता आपल्याला एक मसाला लागणार आहे, तर तो मसाला आता आपण तयार करूया। इथे मी एक बाउल घेतलाय, यामध्ये आता आपण घेणार आहोत एक अख्खा ओला नारळ खरवडून घेतलेला। इथे मी पूर्ण एक नारळ घेतलेला आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून ब्राह्मणी गोडा मसाला। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर ब्राह्मणी पद्धतीने करायची नसेल तर तुम्ही इथे दुसरा कुठलाही मसाला आपल्या आवडीचा वापरू शकता। 2 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर। इथे आपण मसाल्यामध्ये 1 टेबलस्पून घालणार आहोत आणि 1 टेबलस्पून आपण इथे फोडणीमध्ये घालणार आहोत। 2 टेबलस्पून किसलेला गूळ, तुम्हाला गुळाच्या ऐवजी साखरही वापरू शकता। यानंतर आपण घेणार आहोत 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ म्हणजेच चिंचेचा रस। याने भाजीला या खूप छान चव येते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी प्रमाणात सुद्धा घेऊ शकता। ही भाजी आंबट गोड अशी चवीला खूप छान लागते। आता आपण हे सर्व मसाला मिक्स करून घेऊया। इथे मी गोडा मसाला वापरलाय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठलाही आवडीचा तुमचा मसाला वापरू शकता, पण मी इथे ब्राह्मणी पद्धतीचे दाखवते त्यामुळे मी इथे गोडा मसाला घातलाय। याने या भाजीला खूप छान चव येते। जर तुम्हाला गोडा मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला इथे ब्राह्मणी गोडा मसाल्याची रेसिपी नक्कीच शेअर करेल। मला ही भाजी थोडीशी आंबट गोड चवीची आवडते, त्यामुळे मी इथे थोडासा गूळ आणि थोडी चिंचही जास्त घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणे करू शकता। आपलं मिक्स करून झालंय, यामध्ये आता घालणार आहोत चवीनुसार मीठ। मिक्स करून घेऊया व्यवस्थित, मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे। आपला मसाला आता इथे तयार झालेला आहे। आता आपण भरली वांगी बनवायला सुरुवात करूया। तर आता आपण इथे वांगी पण घेतलेत आणि मसाला पण घेतलाय। आपल्याला हा मसाला जो आहे हा या वांग्यांमध्ये भरायचा आहे। इथे मी देठ काढलेली नाहीयेत कारण ह्याच्यामध्ये सुद्धा एक छान चव असते आणि प्रोटीन असतं। तुम्हाला जर देठ याची नको असतील तर नाही घेतलं तरी चालेल। ही तुम्ही काटेरी वांग्यांमध्ये सुद्धा भरली वांगी करू शकता। तर आता मी इथे एक वांग घेतलंय। आता आपल्याला याचे असे याला 2 कट्स मारायचे आहेत, म्हणजे आपले 4 भाग असे करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे, म्हणजे आपल्याला इथे मध्ये हा मसाला व्यवस्थित भरता येईल। हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे कट्स मारून घ्यायचे आहेत 2, एक आडवा आणि एक उभा। हे बघा आता मी अशीच बाकीची वांगी सुद्धा अशीच कापून घेते। हे बघा आपले सगळ्या वांग्यांना इथे असे हे कट्स मारून झालेले आहेत। आता आपल्याला हा जो मसाला आहे हा यामध्ये भरायचा आहे। हे बघा भरली वांगी बरेच जण करतही असतील, फक्त प्रत्येकाच्या पद्धती थोड्या वेगळ्या असतात। मसाला थोडासा वेगळा असतो, पण तुम्ही या ब्राह्मणी पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। ही सुद्धा भाजी तुम्हाला नक्की आवडेल। हे बघा अशा प्रकारे आपण इथे मसाला हा चांगला दाबून भरलाय, व्यवस्थित भरलाय। आता आपण या वांग्यामध्ये सुद्धा हा मसाला व्यवस्थित भरून घेऊया। हे सुद्धा वांग व्यवस्थित भरून झालंय। आता मी अशीच बाकीची वांगी सुद्धा मसाल्याने भरून घेते। आपली इथे वांगी व्यवस्थित मसाल्याने भरून झालेली आहेत। आपला हा थोडा मसाला आता शिल्लक आहे, आपण हा आता भाजीसाठी वापरायचा आहे। तर आता आपण भरली वांगी बनवायला सुरुवात करूया। आपलं पॅन इथे चांगलं तापलेलं आहे। यामध्ये आता आपण घेणार आहोत 2 टेबलस्पून तेल। इथे थोडंसं तेल आपण जास्त घेणार आहोत। तर आपलं तेल इथे चांगलं तापलेलं आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर। आपण इथे 2 टेबलस्पून टोटल घेतलं होतं,
त्यातलं 1 टेबलस्पून आपण मसाल्यासाठी वापरलं आणि 1 टेबलस्पून आपण फोडणीत घालतोय. याने रंग पण छान येतो आणि स्वादही छान येतो. आता आपल्याला ही जी वांगी आहेत ही यामध्ये घालायची आहे. आपली वांगी घालून झाले. आता आपल्याला हा जो मसाला केलाय आपण हा यामध्ये घालणार आहोत. हलक्या हाताने आपल्याला अशी परतवून घ्यायचे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः 1 ग्लास पाणी. मी याच भांड्यात घेतलंय म्हणजे मसाला कुठे असेल तर तो निघून येईल. इथे मला मसाला थोडा घट्टसर हवाय त्यामुळे मी पाणी कमी घातलंय. तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही घालू शकता. त्याला ही वांगी हलक्या हाताने मिक्स करायचे, एकदम हलक्या हाताने. आपलं मिक्स करून झालंय. आता यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं वांगी छान अशी वाफवून घ्यायची. मंद आचेवर आपण ही भाजी करतोय तर आता आपण 10 मिनिटं ही वांगी छान अशी वाफवून घेऊया. आपली 10 मिनिटं झालेत. आता आपण झाकण काढूया. हे बघा आपली वांगी मस्त अशी शिजलेत. किती छान रंग आलाय. आपण एकदा चमच्याने चेक करूया वांग शिजलंय का. हे बघा लगेच तुटतंय. याचा अर्थ आपलं वांग हे परफेक्ट शिजलंय. जर वांग शिजलं नसेल तर पुन्हा एकदा वाफ काढणं हे गरजेचं आहे. मला साधारणतः एवढाच घट्टसर मसाला हवाय. अगदी पातळ नकोय आणि अगदी भरपूर पण घट्ट नकोय. असं अंगाबरोबर मी रस या भाजीला ठेवलाय. पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. आपल्या आवडीवर आहे कसा पातळ हवाय किंवा कसा घट्ट हवाय. तर आपलं इथे वांग हे व्यवस्थित शिजलेलं आहे. मसालाही छान झालेला आहे. तर आपली इथे मस्त अशी चमचमीत ब्राह्मणी पद्धतीची भरली वांगी ही तयार झालेली आहेत. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपली इथे चमचमीत ब्राह्मणी पद्धतीची भरली वांगी ही तयार झालेली आहेत. यामध्ये आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. यामुळे खूप छान स्वाद येतो. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची डिश आमची. नमस्कार.